रत्नागिरी जिल्ह्यासाठी 4 जुलैपर्यंत या ठिकाणी ऑरेंज अलर्ट असणार आहे। काल जिल्ह्यासाठी रेड अलर्ट होता। काल दिवसभर मुसळधार पावसाची बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली। त्या सतत पडणाऱ्या पावसामुळे सध्या नद्यांच्या पातळीमध्ये सुद्धा वाढ झालेली पाहायला मिळते आहे। आपण सध्या काजळी नदीचं पात्र बघतो आहे। सध्या ही नदी सुद्धा या ठिकाणी दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते आहे। तशाच पद्धतीनं जिल्ह्यातल्या अनेक नद्या या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत। किनारपट्टी भागात आज पावसाचा जोर अधिक असेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे। ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहतील अशी देखील शक्यता वर्तवण्यात आलेली पाहायला मिळते आहे। तर एकंदरीतच जर बघितलं तर सध्या जून महिन्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर केवळ सरासरी 28% इतकाच पाऊस झालेला होता। मात्र गेल्या 4 दिवसांपासून पावसाची धुवाधार बॅटिंग या ठिकाणी होताना पाहायला मिळते आहे। रात्रीपासून थोडीफार पावसाने उसंत घेतलेली होती, मात्र पुन्हा एकदा सकाळपासून पावसाच्या दमदार सरी या बरसताना पाहायला मिळतात आणि त्याचमुळे सध्या नद्यांच्या पातळीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते। सध्या नद्या या धोका पातळीवरती किंवा इशारा पातळीवरती नाही आहेत, मात्र या सर्वच नद्या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतात। त्यामुळं या काजळी नदीचं सुद्धा या ठिकाणी आपण रूपडं बघू शकतो की ही नदी अगदी काठोकाठ या ठिकाणी भरून वाहताना पाहायला मिळते आहे। आज भरतीच्या वेळेला सुद्धा किनारपट्टी भागात उंच लाटा या ठिकाणी पाहायला मिळतील। त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहावं अशा देखील सूचना या ठिकाणी दिलेल्या पाहायला मिळतात। एकंदरीतच जर बघितलं तर सगळ्या गेल्या 4 दिवसांपासून कोकणामध्ये धुवाधार पाऊस होतो आहे आणि त्याच अनुषंगानं सध्या नद्यांच्या पातळीत देखील वाढ झालेली यामुळे पाहायला मिळते। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।